बरं झालं मी तर म्हणतोय, अर्धा जून संपून झाला तरी पाऊस पडेना. तुम्हाला माहीत आहे का? कारण की ह्या जीवनाची कहाणी शेतकऱ्याला माहीत आहे. सांगून काही उपयोग नाही. अक्षरशः ऊस चालला सुकून आणि वरचा गेला करपून. सांगून काही उपयोग आहे. पाऊसच नाही यंदा. कारण की किती आहे, मागच्या वर्षी पाऊस पडेल तेवढा कमी होता. यंदा उन्हाळा संपून गेला आणि पावसाळ्यात उन्हाळा मिक्स झाला. तरी पावसाचा अजून पण अंदाज काय नाही. कारण करायचं काय आता? टेन्शन घेऊन तर संपत नाही. अर्धा जून संपून झाला. पावसाच्या प्रत्यक्षी शेतकरी मोजणारा दिवस. नुसता आभाळाकडे बघत राहिला. परंतु यंदा पाण्याची कुठेच टंचाई झाली असं नाही की प्रत्येक ठिकाणी आहे हो. प्रत्येक ठिकाणची धानं करपून चाललेली. ती पलीकडचा ऊस तुमच्या डोळ्यानं बघा कसा झालाय. पाक सुकून चाललाय बघा ह्याकडे त्याकडेला. आणि जातायच पण हे 2-3 दिवसात जाताय तुकडं हे सुकून. काय करायचं? पाणीच नाही. ही जाऊन बघतोय तो पाणी पाक खाली खाली गेलंय. प्यायची सुधी पाण्याची आपदा झाली. इकडचा वरचा ऊस बघतोय येऊन तर ही पण करपून झाला. करून काय करावं? आ दुसऱ्याची मापं कशाला काढायची? आपल्यापाशी आपल्याला चूक असल्यावर चुकामध्ये घावावं लागतंय. म्हणून ह्या निसर्गाच्या पुढं भल्याला सुद्धा झुकावं लागतंय. म्हणून लय काय बोलत नाही. एका सेकंदात लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की सांगायचा प्रयत्न सांगणारा असल्यावर सांगतच असतं. कारण की सांगण्यासाठी बरं मी पैसे मागत नाही तुमच्याकडून, पण सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण की आपल्यावरती आता पावसामुळं घाला झाला म्हणून आला म्हणे पाऊस मध्ये, परंतु पल्ला एवढा पल्ला 1-2-3 दिवस पल्ला, परंतु पुन्हा पावसाचं नाव नाही, गाव नाही, काहीच नाही. म्हणून मी सांगतो तुम्हाला, आता पाणी जरा वाचवा. आता काय करायचं सांगा? यंदा दुष्काळ जर पडला तर अवघड लय होणार आहे हो, लय होणार आहे. दुःख शेतकऱ्याला सांगून काही उपयोग नाही. हे ऊस चाललाय सुकून. आता हे पण बघा, मी तुम्हाला आणखीन 4-5 दिवसांनी दावतो घेतलं पण ह्या ऊसाची व्हिडिओ. तसं त्या तिकडे खाली एक ऊस आहे, ते पण पाक नुसता सुकून चाललाय. हे रानं पाऊस नसल्यामुळं तशी राखली ती. पलीकडे एक ऊस आहे, त्या माणसाला पाणी आहे म्हणून बघा हिरवागार आहे, ते पण जाईल. आणि तिकडचा वरच्या कडचा पण एक जणाचा आहे, ते पण पाक करपून चाललाय, पाणी नाही. आणि इकडं पण पुन्हा वरच्या कडेला इकडे एक आहे, त्या पलीकडे ऊस आहे एक, तिकडचा पण ह्या इथला हिरव्याच्या नाही, हिरव्याच्या पुढे एक आहे, तिथला पण करपून चाललाय. काय करायचं आता सांगा? सांगा तुमच्याच मतानं होऊ द्या. आबळ भरून येतंय, ढगाचा आकार येतोय मस्तपैकी, परंतु पावसाचा अजून पण अंदाज नाही बरं का. तरी टेन्शन घेऊन काही उपयोग नाही. डोळ्यातलं पाणी सांगून कुणाला आपलं हलकं भारी करणार येणार नाही. त्यासाठी खचून जाऊ नका. पाणी वाचवा, पाणी जिरवा, जरा प्रयत्न करा. रानात पण टायमावर द्या. आता काय करा सांगा? बोर सुधीक पाडलेलं, अक्षरशः बोर सुधीक पाडलेलं फेल चाललं हो, फेल चाललं. कारण की एक जणांच्या दिवशी पाडला बोर, अक्षरशः बोर पाडला, एक दिवस पाणी लागलं आणि दुसऱ्या दिवशी बघतोय पाणीच नाही, पाणीच नाही. सांगा करायचं काय? फेलच गेला हो. डोळ्यातलं पाणी किती वेदना सहन झालेली स्वतःला सहन लागते. म्हणून लई टेन्शन घेऊ नका, एवढी तुमच्यापाशी विनंती आहे. धन्यवाद. भेटू पुन्हा. पाऊस पडावा एवढीच विनंती आहे प्रत्येकाला ह्या भगवंतापाशी. धन्यवाद. भेटू पुन्हा. हा.